I'll start the recording. Okay. The okay. See, आता क्रूड हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे इन एसक्यूएल. ओके. सो व्हॉट्स क्रूड स्टँड्स फॉर? क्रूड मध्ये सी स्टँड्स फॉर क्रिएट. ओके. आर स्टँड्स फॉर रीड. यू इज फॉर अपडेट अँड डी इज फॉर डिलीट. ओके. आता लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. ठीक आहे. लॉजिकल आन्सर द्या. ठीक आहे. सपोज आता आपल्याला एखादा डेटाबेस क्रिएट करायचं आहे किंवा जर सपोज आपल्याला स्वतःसाठी एक एक जर्नलिंग तयार करायचंय. ओके. वेअर यू कॅन इन्सर्ट सम रेकॉर्ड्स. तुम्ही टाइमली काही अपडेट पण करू शकता, डिलीट पण करू शकता. तर काय मेन ऑपरेशन्स असायला पाहिजेत इफ यू आर क्रिएटिंग जर्नल फॉर आवर ओन सेक. काय बेसिक ऑपरेशन्स असतील? तर मी म्हणेल की क्रिएट मला करता आले पाहिजेत. ओके. क्रिएट करता आले पाहिजे. काय क्रिएट करता आलं पाहिजे? आता एक्सेलचं एक्झाम्पल घेऊया, एकदम बेसिक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. एक्सेलचं एक्झाम्पल घेऊया. तर मला काय करता आलं पाहिजे? जर मला एक्सेल नव्याने बनवायचं असेल तर मला काय करता आली पाहिजे? शीट तयार करता आली पाहिजे. ओके. मग मला काय करता आलं पाहिजे? शीटमध्ये रेकॉर्ड्स अपडेट करता आले पाहिजे. बरोबर ना? किंवा शीट अपडेट करता आली पाहिजे बेसिकली. ऍट एनी पॉइंट इन टाइम. आता सपोज मी 2010 पासून जर्नल बनवते, तर मी 2010चा पण 2016 मध्ये आहे मी, पण मला 2010चा रेकॉर्ड अपडेट करता आला पाहिजे. बरोबर. कारण की असं होऊ शकतं की मी काहीतरी अनालिसिस करते पण मी बघितलं की अनालिसिस मध्ये माझा डेटा इज रॉंग फ्रॉम 2010. तर माझ्याकडे काय एक ॲबिलिटी असली पाहिजे, अपडेट करता आलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की अपडेटच फ्रीज असेल. तर हा एक इम्पॉर्टंट हे. पहिलं तर क्रिएट करता आलं पाहिजे, अपडेट करता आलं पाहिजे. ऍट एनी पॉइंट इन टाइम मला माझा डेटा सिलेक्ट करता आला पाहिजे. बरोबर ना? आता माझ्याकडे एक्सेल शीट आहे. जसं मी म्हणाले की 2010 पासून 16 पर्यंतचा डेटा आहे. काही असू शकतं. माझं फायनान्शियल रेकॉर्ड मी ठेवलाय. ओके. मला काहीतरी ट्रान्झॅक्शन फाइंड करायचंय बॅक इन 2012 की माझा किती खर्च झाला होता इन मंथ ऑफ मे. तर हे मला गोष्ट सिलेक्ट करता आली पाहिजे. आता एक्सेल मध्ये आपण सिलेक्ट कसं करतो? एक्सेल मध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज फिल्टर्स. ओके. ते इथे जर तुम्ही बघितला तर इथे बघा सॉर्ट अँड फिल्टर आहे. ओके. आता मी हा डेटा आहे, इथे मी फिल्टर लावलाय ऑलरेडी. ठीक आहे. see, हे जे हे फिल्टर आहे. मी ते सॉर्ट अँड फिल्टर केलं आणि इफ एल से फिल्टर हा फिल्टर केलाय आणि इफ एल से फिल्टर. ठीक आहे. ते फिल्टर आलं. जसं मी म्हणाले की इथे मला डेटा ऍक्टिव्हिटी. बरं. सी, आता ऍक्टिव्हिटीज मध्ये काय ऍक्टिव्हिटी दाखवते? सफारी, ट्रेक आणि वॉटरफॉल. मी म्हणते की आता दिस सीझन कॉल्स फॉर अन वॉटरफॉल आणि मी म्हणते की फिल्टर फॉर अ वॉटरफॉल आणि आय एम सेइंग ओके. आणि काय केलं? फिल्टर केलं रेकॉर्ड्स. सिमिलरली लेट्स से मला आता मंथ मध्ये जाऊन फिल्टर करायचंय. ठीक आहे. आय एम सेइंग मंथ इज ऑक्टोबर. ओके. इट फिल्टर्ड दिस रेकॉर्ड. किंवा मला आता असा रेकॉर्ड फिल्टर करायचा आहे की इथे मला दिसतंय की कुठल्या तरी मंथमध्ये मंथचा डेटा याचा ब्लँक केलाय. सो आय वॉन्ट टू सी की कुठला आहे ब्लँकचा रेकॉर्ड. सो इट इज शोईंग दिस रेकॉर्ड. बरं. म्हणजे हे बेसिक ऑपरेशन्स आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही डेटाबेसमध्ये काम करताय नाही करताय, हे बेसिक ऑपरेशन असले पाहिजेत. ओके. म्हणजे सिलेक्ट करता आलं पाहिजे. सिलेक्ट करताना मग सिलेक्ट मध्ये मी फिल्टर केलं, अपडेट करता आलं पाहिजे, क्रिएट करता आलं पाहिजे. आणि जसं मी म्हणाले की डिलीट पण करता आली पाहिजे जर एखादी इन्फॉर्मेशन चुकीची असेल. दे शुड बी आय शुड बी अलाउड टू डिलीट दॅट record or that information. Okay. These are the basic operations to be performed on any database. Any database किंवा any
any of the bookkeeping operation. Okay. Irrespective of database, असंच नाही फक्त SQL, irrespective of any databases, these should be the basic operations your system should be able to do. Okay. आता क्रिएट म्हणजे काय, आता आपण बघितलं की जेव्हा आपण टेबल बनवला, ठीक आहे, तर आपण वी डिड समथिंग कॉल्ड एज अन इन्सर्ट इनटू आणि रेकॉर्ड्स, बरोबर. वी ऑल्सो सॉ द क्रिएट टेबल और क्रिएट डेटाबेसेस. ओके. ह्या दोन ऑपरेशनला म्हणणार these stands for create in the CRUD operations. बरं. आता आपण नंतर काय केलं, सिलेक्ट केलं. ओके. सिलेक्ट स्टार, और आपण काय केलं, सिलेक्ट कॉलम 1 कॉमा कॉलम 2 फ्रॉम टेबल. Okay, so this is our read operation from CRUD. बरोबर. सो क्रूडचे हे दोन ऑपरेशन्स तर आपण ऑलरेडी बघितले की क्रिएट काय करायचं किंवा क्रिएट कशाला म्हणायचं आणि रीड कशाला म्हणायचं. दोन ऑपरेशन्स नेक्स्ट आपल्याला बघायचे, जे अपडेट आणि डिलीट. ओके. आता क्रूड जसं मी सांगितलं की वाय इट इज इम्पॉर्टंट, तर जे डेटाबेसेस आहेत, आता आपल्याकडे कुठले कुठले डेटाबेस आहेत, एक आपण आता बघतोय हे MS SQL सर्व्हर, बरोबर. नंतर देर इज समथिंग कॉल्ड एज एन SQL लाईट. ठीक आहे. मग एक एजबेस नावाचा डेटाबेस आहे, मग आईसबर्ग आहे, ओके, कॅसॅन्ड्रा आहे, कुठलाही डेटाबेस घ्या, ओरेकलचे ओरेकल DB आहे. ओके. ह्या सगळ्यांमध्ये क्रूड ऑपरेशन सपोर्टेड असतात, सगळ्यांमध्ये. एव्हरी डेटाबेस सपोर्ट्स क्रूड, एव्हरी वन आउट देअर. इट्स जस्ट दॅट त्यांचा काय डिफर होतो, ओनली द सिंटॅक्सेस डिफर. म्हणजे प्रत्येक डेटा, आता एचबीएस मध्ये मला टेबल बनवायचं, तर मला टेबल क्रिएट करावाच लागणार पहिले, मग त्याला रीड तर सपोर्ट करावाच लागेल फॉर टू एनी डेटाबेस. डिफरन्स कुठे येतो, अपडेट आणि डिलीट मध्ये. दॅट हाऊ these database keeps an update of an record or how they delete the records. ठीक आहे. आता काही काही म्हणजे आता आपण जे अपडेट बघणार आहे, ओके, काही डेटाबेसेस मध्ये रेकॉर्ड्स अपडेट होताना जो ओल्ड रेकॉर्ड असतो दॅट इज केप्ट ॲज इज. ओल्ड रेकॉर्ड इज केप्ट आणि नवीन व्हर्जन वरती न्यू रेकॉर्ड इज अपडेटेड. म्हणजे काय की ह्याच्याकडे अपडेटमध्ये, काही डेटाबेसेसमध्ये अपडेटमध्ये माझ्याकडे ओल्डची पण हिस्ट्री मेन्शन असणार आणि नवीन व्हर्जन ऑफ द रेकॉर्ड ऑल्सो गेट्स क्रिएटेड. ओके. पण जे MySQL आपण वापरतोय, MySQL मध्ये अपडेट करताना इट ओव्हरराइट्स द डेटा. ओव्हरराईट म्हणजे काय, मी आता रेकॉर्ड 1 अपडेट केलाय आणि त्याची व्हॅल्यू मी 2 केली आहे. ओके. नेक्स्ट टाइम जेव्हा मी सिलेक्ट करणार ना, तर मला 2च व्हॅल्यू भेटणार, मला ही व्हॅल्यू सिस्टम मधूनच डिलीट होऊन जाणार. ठीक आहे. आय नो लॉंगर बी एबल टू ऍक्सेस दिस व्हॅल्यू. ओके. आता काही बिग डेटाचे जे डेटाबेसेस आहेत, समथिंग कॉल्ड एज हाईव, हे अपडेट सपोर्ट नाही करत. म्हणजे दे बेसिकली से दॅट दे आर अपडेटिंग द रेकॉर्ड, बट ते अपडेट नाही करत. व्हॉट दे डू इज दिस ऑपरेशन, की ओल्ड रेकॉर्ड ठेवतात अँड देन न्यू व्हर्जन ऑफ द रेकॉर्ड इज क्रिएटेड. म्हणजे हे दिस इज आयडियली, इफ यू लुक ॲट इट, दिस इज आयडियली अ क्रिएशन ऑफ अ न्यू रेकॉर्ड. दिस इज नॉट अन अपडेट. पण हाईव्ह मध्ये
This is how an update is handled. ओके, कारण की बिग डेटा मध्ये ऍज अ डेटा साईज इज ह्यूज आणि डेटा साईज एका फाईल सिस्टमवर डेटा बेस एका फाईल सिस्टमवर रिसाइड केलेला असतो. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गो अहेड अँड अपडेट अ फाईल सिस्टम. सो दे हॅव कम अप विथ अन दिस अप्रोच की डिलीट नाही करायचा आधीचा रेकॉर्ड. इट विल कीप द रेकॉर्ड. ओके, अँड इट विल insert a new record. This is how update is handled in big data. Okay, जरी हा कॉन्सेप्ट कळला नसेल तरी पण डोंट स्ट्रेस टू मच. मी हे एक्सप्लेन करेल इन डिटेल वेन वी गो इन टू द बिग डेटा साईज, म्हणजे स्पार्क मध्ये वगैरे जेव्हा जाणार तेव्हा आय विल एक्सप्लेन इट अगेन. आता कळालं नसेल तरी ठीक आहे, जस्ट जस्ट कीप अ नोट ऑफ इट that how the update works. Update in MySQL works as is की तो ओव्हरराईट करतो रेकॉर्डला. ठीक आहे, ओव्हरराईट करतो ती व्हॅल्यू, जी पण व्हॅल्यू तुम्ही अपडेट करणार आहे ती व्हॅल्यूला ओव्हरराईट करतो इन MySQL. ओके, अँड व्हॉट डिलीट डज इज जसं ॲज नेम सजेस्ट राईट. सो डिलीट डिलीट्स द रेकॉर्ड. ठीक आहे, कम्प्लीट रिमूव्हल आहे रेकॉर्डचं. ओके, आता लेट अस सी अपडेटचं सिंटॅक्स. ओके, आता मला अपडेट करायचं रेकॉर्ड. अपडेट टेबल आणि नेम ऑफ द टेबल. ओके, सेट कॉलम 1 टू न्यू व्हॅल्यू. कुठली व्हॅल्यू सेट करायची ती लिहायची ते. ओके, आणि वेअर वेअर क्लॉज इज इम्पॉर्टंट सो दॅट इट विल मिनिमाइज की किती कुठल्या कुठल्या रेकॉर्ड अपडेट करायचे ते मिनिमाइज होतं इफ यू प्रोव्हाइड अ वेअर. वेअर कॉलम 2 इज इक्वल टू ओल्ड व्हॅल्यू. ओके, आता व्हॉट डज दिस मीन. ठीक आहे, हे काय सांगतंय. Okay, update basically is telling you to update on the table. I'm sharing my screen. Okay. So we are discussing update. So update मध्ये update is the keyword. It it tells the interpreter to run an update on the table. Okay. कुठल्या टेबल वर करायचे अपडेट. This is the name of the table. Name of the table which needs to be updated. आता हा जो कॉलम आहे, this is name of the column which will be updated. Okay, आणि न्यू व्हॅल्यू जे, दिस इज द न्यू व्हॅल्यू सेट इन द कॉलम. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज मला USA पण मला USA नको आहे, मला USA जागी हवं UK. ओके, सो मग कॉलम 1 इज इक्वल टू UK केलं तर UK ही माझी नवीन व्हॅल्यू झाली. ओके, USA व्हॅल्यूला जर UK ने रिप्लेस करायचं असेल तर ही UK ची व्हॅल्यू मी इथं मेन्शन करणार न्यू व्हॅल्यू मध्ये. ओके, म्हणजे as it represents, right, as ha keyword represents set, it is setting up a new value. Okay, so set to set
द न्यू व्हॅल्यू. ओके. आणि वेअर काय सांगतो? वेअर बेसिकली टेल्स युअर इंटरप्रेटर टू फिल्टर द मॅच्ड रेकॉर्ड्स which needs to be updated. Which needs to be updated. आता let's take an example. आता see, we were here, okay, weather. ठीक आहे. आता हे माझं हे माझं डेटाबेस आहे. कन्सिडर करा हा माझा टेबल आहे. ओके. आता टेबलमध्ये वेदरची व्हॅल्यू कधी पण ब्लँक नसू शकते ना. हा वेदरला लेटेस्ट कन्सिडर मंथ. ओके. मंथची व्हॅल्यू कधी ब्लँक असू शकते का? नाही. समवॉट म्हणजे असं होऊ शकतं की मी चुकी माझ्याकडून मिस्टेक झाली आणि आधी मी कधी व्हॅल्यूज इन्सर्ट केली नाही, सो दिस व्हॅल्यू इज वेंट ब्लँक. ओके. मग मला काय करायचं? मला मंथ मध्ये काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करायचे, पण माझ्या एवढ्या सगळ्या डेटामधून मी मंथचा डेटा कसा सिलेक्ट करणार? ओके. काय क्वेरी मी लिहिणार? काय फिल्टर मी लिहिणार फॉर मंथ? वेअर मंथ इज इक्वल टू नल. ओके. आणि आपण नल कसं लिहितो? वेअर मंथ इज नल. बरोबर. वेअर मंथ इज नल मध्ये मला कुठला रेकॉर्ड सिलेक्ट होणार? हा रेकॉर्ड सिलेक्ट करणार. ओके. आणि आता ह्या रेकॉर्ड मध्ये मला मंथची व्हॅल्यू जी आहे ती मला व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे ऍज ऍज काय? जुलै, लेट्स से. तर मला काय लिहायचं की सेट मंथ इज इक्वल टू जुलै. बरं. म्हणजे काय? पहिले तर डिसाईड करायचे कुठल्या रेकॉर्डला अपडेट करायचंय. ठीक आहे. म्हणून मी काय केलं? आधी त्याला फिल्टर केलं, फिल्टर विथ मंथ. आणि काय डेटा अपडेट करायचंय? तर मला मंथचीच व्हॅल्यू अपडेट करायची टू जुलै. ओके. इथे दुसरा पण ऑप्शन असू शकतो. आता मला हा रेकॉर्ड जर सिलेक्ट करायचा आहे, हा हा पर्टिक्युलर रेकॉर्ड, तर मी काय म्हणेल? सिटी इज इक्वल टू सिक्कीम म्हणू शकते मी, करेक्ट? वेअर सिटी इज इक्वल टू सिक्कीम जर मी इथे लिहिलं तरी पण मला तो हाच रेकॉर्ड देणार आहे. सो इट इज नॉट नेसेसरी की सेटमध्ये जो मी मंथ वापरते, सेटमध्ये जो मी कॉलम वापरते, तोच कॉलम मी वेअर मध्ये दिला पाहिजे, इज नॉट नेसेसरी. ऍज लॉंग ऍज यू आर सिलेक्टिंग द राईट रेकॉर्ड. बरोबर. ऍज लॉंग ऍज यू आर सिलेक्टिंग द राईट रेकॉर्ड. ठीक आहे. वेअर कंडिशन माइट डिफर as long as you are selecting the right record. का? तर set month is equal to July. The moment you will run this command आणि month ची व्हॅल्यू सेट करणार जुलै, this will be gone आणि इथे month ची व्हॅल्यू जुलै होणार. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा सिलेक्ट स्टार चालवणार तेव्हा अपडेटेडच व्हॅल्यू देणार. So, आता लेट अस ट्राय दिस इन अन एक्झाम्पल. ओके. आता आपल्याकडे हा टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स. ठीक आहे. आता सी, आता आपल्याला काय आपण करू शकतो अपडेट? फॉर एक्झाम्पल हा घेऊया आपण, हा टेबल, हा रेकॉर्ड घेऊया. काय आहे हा रेकॉर्ड? सिटी सेंट जॉन्स आहे. ठीक आहे. स्टेट नल आहे आणि कंट्री कॅनडा आहे. वेदर नल दिलाय, ट्रॅव्हल मोड नल आहे, सगळ्या व्हॅल्यूज नल. ओके. मी काय म्हणतेय, माझं असं म्हणणं आहे की जर कॅनडा आहे तर मला माहिती आहे की कॅनडाला ट्रॅव्हल मोड प्लेनच असणार आहे. देर वॉन्ट बी एनिथिंग एल्स, एनी अदर ऑप्शन. कारने मी जाऊ नाही शकत, ट्रेनने मी जाऊ नाही शकत. तर मला काय करायचं? कॅनडासाठी मला ट्रॅव्हल मोड अपडेट करायचंय टू टू प्लेन. ओके. सो कॅनडाला कसं फिल्टर करायचं? वेअर कंट्री लाईक कॅनडा मी करू शकते. बरोबर. सो लेट्स सी, सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स.
बरं, इट गेव मी ऑल द रेकॉर्ड्स विथ कॅनडा. मी और लाईक लिहिण्यापेक्षा काय मी इक्वल टू लिहू शकते का? वेर कंट्री इज इक्वल टू कॅनडा. येस, इट गेव मी द सेम रेकॉर्ड 5 rows. ओके, अँड इट ऑल्सो गेव मी द 5 rows. ठीक आहे. सो मल्टिपल सेम क्वेरीजचे मल्टिपल व्हर्जन्स. किंवा मी कंट्री इन पण लिहू शकते. ओके, पण एकच एकच कंट्री सर्च करण्यासाठी इन ऑपरेशन अप्रोप्रिएट मला वाटत नाही, बट इट विल गिव्ह यू द सेम रेकॉर्ड्स. कळलं? सो सेम क्वेरी, सेम आउटपुट, बट आय डिड इट विथ डिफरंट क्वेरीज. ओके, हे क्लिअर आहे. आता मला काय करायचंय की कंट्री कॅनडा आहे, मला ट्रॅव्हल मोड त्याचा करायचा आहे प्लेन. बट ॲज यू कॅन सी, जर मी त्याला सेट व्हॅल्यू प्लेन केला तर ह्या ज्या कारच्या व्हॅल्यूज आहेत त्या कारच्या व्हॅल्यूज पण प्लेन होणार. ओके, जर मी सेट ट्रॅव्हल मोड टू प्लेन असं मी करते, सेट ट्रॅव्हल मोड टू प्लेन, तर तो कुठल्या कुठल्या व्हॅल्यूजला प्लेन करणार आहे? तर वेअर कंट्री इज इक्वल टू कॅनडा. बरोबर. जर मी ही कमांड रन केली तर वेअर कंट्री इज इक्वल टू कॅनडाने मला 5 रेकॉर्ड दिले. त्या 5ही रेकॉर्डमध्ये तो ट्रॅव्हल मोडची व्हॅल्यू माझी प्लेन करणार आहे. पण मला ती ट्रॅव्हल मोडची व्हॅल्यू प्लेन पाहिजे का 5ही रेकॉर्डसाठी? नाही ना. बरोबर, मला अशाच रेकॉर्डसाठी पाहिजे ज्याची व्हॅल्यू नल आहे. बरोबर, ज्यांच्याकडे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यूज कशाला रिप्लेस करायची? बिकॉज दोज कुड बी अ व्हॅलिड व्हॅल्यूज, राईट? म्हणजे दोज कुड बी अ व्हॅलिड व्हॅल्यूज फॉर समवन एल्स, कारण की हा डेटा इज शेअर्ड बिटवीन द युजर्स. मग त्या जो युजर कॅनडामध्ये राहतोय त्याच्यासाठी दॅट प्लेस माइट बी ऍक्सेसिबल विथ कार. मग मी काय करते, मी काय म्हणते की लेट मी राईट अ सिलेक्ट विच विल गिव्ह मी अ स्पेसिफिक व्हॅल्यू. म्हणजे मला अशाच व्हॅल्यू देईल जे जिथे व्हॅल्यू नल आहे. अँड मी म्हणते की अँड ट्रॅव्हल अंडरस्कोर मोड इज नल. बरं, लेट्स सी. ठीक आहे, दिस इज द व्हॅलिड व्हॅल्यू. बरोबर, ही बरोबर व्हॅल्यू आहे जी मला अपडेट करायची. ठीक आहे, लक्ष लक्ष असू द्या. ठीक आहे, वेअरची कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही सेट वापरणार असाल, म्हणजे जर तुम्ही अपडेट वापरणार असाल. कारण की त्या कंडिशन मध्ये जेवढ्या पण व्हॅल्यू, जेवढे पण रेकॉर्ड्स सिलेक्ट होणार किंवा रिटर्न होणार, ते सगळे रेकॉर्ड वन इन अ टाइम अपडेट होणार. ते सगळे रेकॉर्ड ऍट वन्स अपडेट होणार. ओके, जर तुम्ही मिसप्लेस केलं, म्हणजे वेअरची कंडिशन काहीतरी मिसप्लेस केली तर, आणि अपडेट रन केलं तर सगळ्या व्हॅल्यूज टेबल मधल्या अपडेट होणार. ओके, सो लेट अस रन अपडेट लोकेशन्स. सेट काय सेट करायचं आहे मला व्हॅल्यू? ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू प्लेन. कुठल्या ट्रॅव्हल मोडला प्लेन करायचंय? वेअर कंट्री इज इक्वल टू कॅनडा अँड ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू इज नल. काय म्हणते ही क्वेरी? क्वेरी इज ओके अँड 2 rows अफेक्टेड. किती सेकंड्स मध्ये? 0.7 seconds मध्ये. इट इज सेइंग 2 rows अफेक्टेड, म्हणजे 2 rows त्याने त्याने अपडेट केल्यात. आणि लेटस सी कुठल्या सगळ्या रोज त्या अपडेट झाल्या. सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स वेअर कंट्री इज इक्वल टू कॅनडा. ठीक आहे, आता मी फक्त आय एम ओनली सिलेक्टिंग कॅनडा.
ओके, आय एम ओनली सिलेक्टिंग, लेट सिलेक्ट ओनली कॅनडा. ओके, आता मी ही क्वेरी चालवते, जी क्वेरी आपण आधी यूज केली ना, वेअर ट्रॅव्हल मोड इज नल. ओके, अँड ट्रॅव्हल मोड इज नल. ठीक आहे, हा काय म्हणतोय, एम्प्टी सेट. जी क्वेरी आपली आधी वर्क करत होती, राईट, दिस क्वेरी जी आधी आपली वर्क करत होती, ती आता आपली क्वेरी इज रिटर्निंग नथिंग, नो रेकॉर्ड्स. का? कारण की आपण हाच रेकॉर्ड जे आहेत, या वेअरने जे रेकॉर्ड रिटर्न केले तेच रेकॉर्ड आपण अपडेट केलेत, राईट. सो दिस इज अ पहिलं पॉझिटिव्ह सिग्नल फॉर अस, की जी क्वेरी आधी चालत होती ती क्वेरी आता 0 रेकॉर्ड येते, म्हणजे अपडेट सक्सेसफुल झालाय. त्याचं हे पहिलं पॉझिटिव्ह उत्तर आहे. आणि दुसरं कसं सर्च करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स where country is equal to Canada and travel mode is equal to लोकेशन्स आहे. है ना? आधी ट्रॅव्हल मोड प्लेन हा एकच रेकॉर्ड होता, राईट. नंतर आपण 2 रेकॉर्ड अपडेट झालेत, नलचे 2 रेकॉर्ड प्लेनने अपडेट झाले. सो इट गेव अस 3 रेकॉर्ड्स. ओके, सो दिस इज अ व्हॅलिड अपडेट. ओके, आता सपोज मला मल्टिपल कॉलम सेट करायचे असतील, आपण काय केलं, आता अपडेट केलं. बरं, अपडेट ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू प्लेन वेअर कंट्री इज इक्वल टू कॅनडा अँड ट्रॅव्हल मोड इज नल. ओके, आता सपोज मला मल्टिपल हे अपडेट करायचंय, वेअर ट्रॅव्हल मोड इक्वल टू, सी, जिथे ट्रॅव्हल मोड प्लेन आहे मला हे पण दिसतंय की वेदर नल आहे आणि ट्रॅव्हल आवर्स नल आहे. ओके, अँड स्टेट इज नल अँड ऍक्टिव्हिटीज इज नल. तर मी म्हणते की जिथे कॅनडा आहे प्लेन आहे अँड वेदर इज नल, I will say weather is equal to mild to cool. ओके, आता सी, तिथे 3 rows अफेक्टेड दिसतंय. का 3 rows? बिकॉज इट ऑल्सो कन्सिडर दिस माइल्ड टू कूल. जरी वेदर मध्ये ह्याच्या व्हॅल्यू माइल्ड टू कूल असली तरी पण माझं वेअर कंडिशनने काय कुठले रेकॉर्ड सिलेक्ट केलेत, इट हॅज सिलेक्टेड 3, नो. तर तो ही पण व्हॅल्यू ओव्हर राईट करणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ते तुम्ही ऑलरेडी अपडेटेड आहे, ती व्हॅल्यू ऑलरेडी एक्झिस्ट ऑर नॉट एक्झिस्ट, इट विल अपडेट दिस व्हॅल्यू टू. ठीक आहे, सेट ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू प्लेन, हे ऑलरेडी प्लेन आहे त्याच्यामुळे इथे काही इम्पॅक्ट नाही येणार. अँड वेदर इज इक्वल टू माइल्ड टू कूल. लेट अस सी, सिलेक्ट स्टार फ्रॉम. ठीक आहे, मल्टिपल व्हॅल्यूज पण अपडेट करू शकतो. ओके, आता जर तुम्ही इथं नोटीस केलं असेल, ओपनिंग इट, let me paste it in word. Important factors to consider here. See, set, हे तर 2 वेळा आपण अपडेट केलं. वेअर कंट्री, ठीक आहे. सी, सिंटॅक्स अपडेट फॉलोड बाय सेट फॉलोड बाय वेअर, आणि वेअर मध्ये अँड म्हणून मी अँडला हायलाइट करते.
आता इथे हा प्रश्न म्हटला पाहिजे की ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू प्लेन लिहिले आणि कंट्री इज इक्वल टू कॅनेडा आहे. इथे दोन्ही पण इक्वल टू साईन्स आहेत, पण ह्या दोन्ही पण इक्वल टू साईनचा अर्थ वेगळा वेगळा आहे. वेअर मध्ये जे इक्वल टू साईन आहे हे कंडिशनल चेक आहे, हे कम्पॅरिझन करतोय. इज कंट्री इज इक्वल टू कॅनडा आहे का, इज कंट्री इज इक्वल टू कॅनडा आहे का, दिस इज अ कम्पॅरिझन हॅपनिंग ॲट रो लेवल. पण हे जे ट्रॅव्हल इज इक्वल टू प्लेन आहे, ट्रॅव्हल मोड इज इक्वल टू प्लेन आहे, दिस इज अन असाइनमेंट हॅपनिंग. यू गेटिंग माय पॉइंट. सेट मध्ये जे इक्वल टू वापरले इथे काय होतंय, हा जरी इक्वल टू असेल तरी पण इंटरनली जे आपलं इंटरप्रेटर आहे, एसक्यूएल इंटरप्रेटर, इट इज सेइंग दॅट दिस इज अन असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट म्हणजे काय की ट्रॅव्हल मोडला व्हॅल्यू असाइन करायची आहे, व्हॅल्यू असाइन होणार आहे. काय व्हॅल्यू आहे ती, प्लेन. वेअर एज इथं इथं ते स्टेटमेंट चेंज होत आहेत. इथे काय म्हणतात, फिल्टर ओनली दोज रेकॉर्ड्स, filter those records where value equal to Canada. ओके, सी सेट मध्ये ती व्हॅल्यू आली आहे म्हणून त्याने ती असाइनमेंट ऑपरेटर केले, आणि वेअर क्लॉजच्या आतमध्ये इक्वल इक्वेशन आलंय म्हणून त्याने त्याला ऍज अ कंपॅरिझन ऑपरेटर अज्युम केलंय. ओके, दुसरा आपण पॉइंट काय बघितलाय की सेट मध्ये म्हणजे अपडेट क्वेरी मध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज सेट करू शकतो, म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज अपडेट करू शकतो. आता तिसरा पॉइंट आहे की व्हॉट इफ मी वेअर कंडिशनच दिली नाही, व्हॉट इफ माय अपडेट लुक्स लाईक दिस. अपडेट टेबल आणि सेट ट्रॅव्हल अंडरस्कोर मोड इज इक्वल टू कार. तर ह्या केसमध्ये काय होईल, ह्या केसमध्ये वेअर फिल्टरच दिला नाही रे, म्हणजे सिलेक्ट स्टार, सगळे टेबल सगळे रो सिलेक्ट होणार. मग हा सगळ्या रो मध्ये व्हॅल्यू कार अपडेट करणार, इरिस्पेक्टिव्ह ऑफ किती रोज आहे तुमच्याकडे, तो सगळ्या व्हॅल्यूजला, सगळ्या रोजच्या व्हॅल्यूज ट्रॅव्हल मोड चेंज करणार आणि सगळ्याची व्हॅल्यू कार अपडेट करणार. ओके, हे कुठे उपयोगी आहे, जेव्हा फर्स्ट टाइम म्हणजे जेव्हा असा कॉलम आलाय की त्याचे सगळ्या व्हॅल्यूज आल्यात. ओके, त्या केसमध्ये ठीक आहे की ट्रॅव्हल मोडची व्हॅल्यूज दिली नाहीये पूर्ण टेबलमध्ये, सो इन दॅट केस इट इज फाईन की नलला कारने रिप्लेस करणार. बट दिस इज व्हेरी रिस्की ऑपरेशन. जसं मी सांगितले, दिस इज वन टाइम नन ऑपरेशन. एकदा केलं कम्प्लीट टेबल ओव्हरराईट होतो, परत रिकव्हरीचं ऑप्शन नाहीये. ठीक आहे, सो इन दॅट केस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की टू यूज दिस अपडेट विदाउट अ वेअर क्लॉज केअरफुली. ठीक आहे, दिस इज पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 4 काय आहे, वेअर क्लॉज जेव्हा लिहितो, यू कॅन ऍड एनी कंडिशनल पॅरामीटर्स. ओके, बिटवीन यूज करा, काही यूज करा. व्हॉट इफ, व्हॉट इफ वेअर रिटर्न, व्हॉट इफ इट रिटर्न्स नो रो. ठीक आहे, म्हणजे तर सपोज मी इथे गेले आणि माझा वेअर क्लॉज मी दिलाय, ओके, प्लेन 1 2. ठीक आहे, इट रिटर्न नो रो राईट. आता मी अपडेट करतेय, व्हॉट इट विल डू, ह्याने रन केली क्वेरी, पण व्हॉट इट इज सेइंग की 0 रोज अफेक्टेड. का, कारण की वेअर क्लॉज मध्ये, वेअर क्लॉजला ही कंडिशन सॅटिस्फाय होणारा कुठला रेकॉर्डच सापडला नाही. ओके, सो दिस ऑल्सो होल्ड्स ट्रू की वेअर क्लॉज यू कॅन ऍड एनी पॅरामीटर कंडिशन, but if it returns no row, no error will occur. Okay, the set executes but updates no record. Okay,
हे क्लिअर आहे? सी दिस इज द फायनल अपडेट, जिथे आपण काय केलंय, असं वेअर कंडिशन दिली आहे की जो काहीच रेकॉर्ड सिलेक्ट नाही करणार आहे. ओके, बघा सिलेक्ट स्टार मध्ये याने काय रेकॉर्ड सिलेक्ट केले का नाही, सेम कंडिशन मी अपडेटमध्ये लिहिली आहे. सो ऍज इट इज नॉट सिलेक्टिंग एनी रेकॉर्ड, तो अपडेट पण कुठलेच रेकॉर्ड नाही करणार. ओके, जर विदाउट वेअर जर मी ही कंडिशन लिहिली, सेटची कंडिशन लिहिली अपडेट सेट, तर तो काय करेल, बाय डिफॉल्ट सगळ्या रेकॉर्ड्स अपडेट करणार. ठीक आहे, क्लिअर आहे? मल्टिपल अपडेट्स, मल्टिपल कॉलम्स पण आपण अपडेट करू शकतो युझिंग अपडेट. ओके, सो लास्ट टाइम आपण लास्ट सेशन मध्ये आपण क्रूड ऑपरेशन्स बघत होतो. तर व्हॉट क्रूड स्टँड फॉर? ओके, क्रूड मधला सी स्टँड फॉर, C stands for create. Okay. R stands for read. U stands for update. And D stands for delete. ठीक आहे. आता जेव्हा आपण एसक्यूएल स्टार्ट केलेलं लर्न करायला, तेव्हाच आपण क्रिएट पासूनच सुरुवात केलेली. क्रिएट म्हणजे काय, की डेटाबेस क्रिएट करायचं, टेबल क्रिएट करायचं आणि गोष्टी इन्सर्ट करायच्या त्याच्यात. सो दॅट बेसिकली स्टँड्स फॉर अ क्रिएट इन द क्रूड ऑपरेशन. Okay, read stands for what? Select. Reading your data. So how do you read your data? Is by selecting your data. ठीक आहे, हे दोन ऑपरेशन्स तर आपण बघितलेत, पण ते दे आर पार्ट ऑफ युअर क्रूड. आणि जसं मी आधी पण म्हटलं होतं की एव्हरी डेटाबेस किंवा एव्हरी टेबल, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कुठल्या डेटाबेसवर काम करता, ते बेसिकली सपोर्ट दिस ऑपरेशन्स. ओके, सिंटॅक्टिकल फक्त मायनर चेंज असू शकतो, पण दीज आर द काय म्हणतात, बिल्डिंग ब्लॉक्स किंवा बेसिक ऑपरेशन्स विच एव्हरी डेटाबेस इज सपोज टू सपोर्ट. ओके, आता ह्याच्यातले तिसरं ऑपरेशन आपण काय बघितलं, टू अपडेट द डेटा. आता अपडेट करायची कधी गरज पडते, तर फर्स्ट सपोज तुमचं एखादं ह्याचं अकाउंट असेल, इन्स्टाचं अकाउंट असेल, फेसबुकचं अकाउंट असेल, तो पहिल्यांदा तुम्ही क्रिएट केलाय अकाउंट, त्याच्यानंतर सपोज तुमचा नंबर चेंज झाला, देन यू हॅव टू, सो वेन यू फर्स्ट क्रिएट अन अकाउंट, तर तेव्हा कुठलाही सिस्टम असू द्या, कुठलंही फ्रंट एंड ऍप्लिकेशन असू द्या, त्या प्रत्येक ऍप्लिकेशनला स्वतःचा डेटा सेव्ह करण्यासाठी एका बॅकएंडची गरज असते, म्हणजे असतेच. तुम्ही एक बेसिक ऍप्लिकेशन जरी डेव्हलप करायचं म्हटलं, विदाऊट तुम्ही सपोज तुम्ही म्हणता की नाही मला बॅकएंड नको आहे, तरी तुम्हाला एक्सेल शीट ऍज अ बॅकएंड ठेवावं लागणार. ठीक आहे, कारण की यू हॅव टू होल्ड दॅट डेटा ना. आता तुम्हाला लॉग इन इन्फॉर्मेशन बनवायचे, पुढच्या वेळेला क्रिएट युजर नाही होणार, पहिल्यांदा तुम्ही क्रिएट युजर कराल वगैरे, पासवर्ड, लॉग इन आयडी, पासवर्ड सेव्ह टाईप करून ठेवा. दुसऱ्या दिवशी तोच युजर आयडी आलाय, तोच पासवर्ड आलाय का, हे कुठे कशाच्या अगेन्स्ट तुम्ही सर्च करणार? तुम्ही जो आदल्या दिवशी डेटा सेव्ह केला त्याच्याच अगेन्स्ट तुम्ही सर्च करू शकता, राईट? सो इरिस्पेक्टिव्ह तुम्ही कुठलं ऍप्लिकेशन, म्हणजे मिनिमल जरी ऍप्लिकेशन सेट केलं, तरी त्याचा बॅकएंड तुम्ही एक्सेल तरी का होईना पण तुम्हाला ठेवावाच लागतो. ओके, सो त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही एखादं लॉग इन ऍप्लिकेशन तयार करताय, ओके, तुम्ही युजर नेम टाकला, सगळी इन्फॉर्मेशन फिल केली, बट थोड्या दिवसानंतर यू रिअलाइज की दिस इज नॉट द फ्रंट, म्हणजे दिस इज नॉट द युजर नेम आय वॉन्ट, मला एखादा युजर नेम मधल्या गोष्ट अपडेट करायची आहे, राईट? त्यावेळेला तुमचं काय होणार, तो रेकॉर्ड, नवीन रेकॉर्ड नाही तयार होणार. जी रो आहे इन्सर्ट झालेली आहे टेबलमध्ये, ती नाही रो तयार होणार. तुमची एक्झिस्टिंग रोज अपडेट होणार विथ न्यू रेकॉर्ड, विथ न्यू डेटा. ओके, तर आपण हा ऑपरेशन बघितला, अपडेट. दॅट हाऊ विल यू अपडेट इन एक्झिस्टिंग रो? ठीक आहे, म्हणजे आता रो आहे तुमची, लेट्स से चंद्रकांत फॉलोड बाय सम XYZ ॲज अ फोन नंबर, फॉलोड बाय सम ABC ऍड्रेस. ओके, नाव आय एम सेइंग की ऍड्रेस माझा चेंज झालाय, मला ABC नाही ठेवायचा आहे, मला ऍड्रेस ठेवायचा आहे पुणे. So you have to update the database saying update so and so database.
सो अँड सो टेबल, सेट व्हॅल्यू टू पुणे, आणि वेअर युजर नेम इज चंद्रकांत. सो फर्स्ट तर यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट सबसेट, की कुठल्या सबसेटला अपडेट करायचंय. ओके, सो फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, मला काय अपडेट करायचंय, ऍड्रेस अपडेट करायचा आहे. ओके, कोणाचं अपडेट करायचंय, ज्याचं युजर नेम चंद्रकांत आहे, बरोबर ना. मग मी अपडेट काय म्हणणार, अपडेट एबीसी टेबल, सेट व्हॅल्यू, सेट ऍड्रेस टू पुणे. पण कोणाचा ऍड्रेस सेट करायचा आहे टू पुणे, वेअर. ओके, वेअर युजर इज इक्वल टू चंद्रकांत. बरोबर. आता ह्या तीन मध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, एक अपडेट महत्वाचं आहे, एक सेट महत्वाचं आहे, आणि एक वेअर महत्वाचं आहे. बरोबर. जर वेअर लिहिलं नाही, जर आय एम स्ट्रायकिंग दिस आउट, तर काय होईल, ही क्वेरी काय सिलेक्ट करणार आहे, अपडेट टेबल वेअर सेट ऍड्रेस इज इक्वल टू पुणे. हिने कुठलाच फिल्टर लावला नाही ह्या क्वेरीने, तर इट विल अपडेट एव्हरी रो इन द टेबल. एव्हरी रेकॉर्डचा ऍड्रेस कॉलम हा पुणेने अपडेट होऊन जाणार. ओके, सो इथं सांगायचा मुद्दा हा आहे की वेन एव्हर यू आर डुईंग एन अपडेट, ठीक आहे, अपडेट आणि सेट करायच्या आधी जी पण वेअर कंडिशन आहे, ही जी पण वेअर कंडिशन आहे, ती कंडिशन आधी सिलेक्ट स्टार फ्रॉम, ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आधी रन करून बघायची. हाऊ मेनी नंबर ऑफ रोज इट इज सिलेक्टिंग. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ही वेअर कंडिशन रन करून बघायची, हाऊ मेनी नंबर ऑफ रोज इट विल सिलेक्ट, आणि बेस्ड ऑन दॅट आपण अंदाज लावू शकतो की अपडेट किती किती रेकॉर्ड्सना अपडेट करणार आहे. ओके, सो दिस इज अन इम्पॉर्टंट पॉइंट, कारण की दिस वेअर हा एक कॉमन सिंटॅक्स हा वेअर, जो आपण सुरुवातीला पण बघितला जेव्हा आपण फिल्टरिंग रोज शिकत होतो. तर फिल्टरिंग रोज मध्ये जे आपण वेअर कंडिशन्स ऍप्लिकेबल आहेत, त्या सगळ्या वेअर कंडिशन्स इथे यूज करू शकतो. म्हणजे दॅट्स द सेम वेअर क्लॉज, म्हणजे लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल, बिटवीन असेल, तर त्या बिटवीन मध्ये पण जर तुम्ही बिटवीन 10 to 20 किंवा बिटवीन सम टाइम फ्रेम, टाइम रेंज जर सिलेक्ट केलं, तर त्या सगळ्या रोज तुमच्या सिलेक्ट होत असेल सिलेक्ट क्लॉज मध्ये, तर सेम सगळ्या रोज अपडेट होणार या अपडेट क्लॉज मध्ये. सो वेन एव्हर वी आर डुईंग एन अपडेट आणि एखादा वेअर क्लॉज लिहित असो, तर पहिले अपडेट हिट करायच्या आधी सिस्टम मध्ये आधी सिलेक्ट स्टार करून बघायचं. कारण की कसं आहे, एकदा अपडेट केलं की डेटा रिकव्हरी नाही होत, मग त्याला रिकव्हरी करायला वेगळ्या म्हणजे बॅकअप टेबल बघावं लागणार, बॅकअप टेबल मधून रिकव्हर करावा लागणार, म्हणजे तो एक ऍडेड हेडेक असतो. आणि जर प्रोडक्शनचा डेटा अपडेट करत असेल तर कधीच डायरेक्ट अपडेट नाही करायचं, आधी बघायचं सिलेक्ट स्टार करून काय रेकॉर्ड सिलेक्ट होत आहेत, आणि ते आर दे व्हॅलिड रेकॉर्ड, तेच अपडेट करायचेत की नाही, आणि मगच वी हॅव टू हिट अपडेट. ओके, दुसरं आपण अपडेट मध्ये काय बघितलं, की अपडेट मध्ये मला मल्टिपल कॉलम्स अपडेट करायचे असतील. ठीक आहे, आता अपडेट टेबल नेम मी लिहिलंय, आणि मला मल्टिपल कॉलम्स अपडेट करायचे आहेत, तर कॉलम व्हॅल्यू कॉमा कॉलम व्हॅल्यू असा सेट द्यायचा. ओके, अँड वेअर, ठीक आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज द्यायच्या टू अपडेट मल्टिपल रेकॉर्ड्स. आणि जसं मी म्हणाले की अपडेट एव्ही टेबल आणि सेट कॉलम व्हॅल्यू जर केला, तर सगळे रेकॉर्ड्स अपडेट होतात. इट विल अपडेट ऑल. आता हे का इट विल अपडेट ऑल, कारण की ह्याला वेअर क्लॉजच नाहीये ना. मग ही क्वेरी आयडियली काय सांगते, की त्या सगळ्या गोष्टी अपडेट कर टू व्हॅल्यू, म्हणजे ह्या टेबलमधल्या सगळ्या सगळ्या कॉलम, जो काही कॉलम सिलेक्ट केलाय त्या कॉलमच्या
कॉलमची व्हॅल्यू अपडेट कर विथ सम XYZ व्हॅल्यू. ओके, अँड वी आर नॉट ऍडिंग एनिवेअर, सो इट विल अपडेट एव्हरीथिंग इन द टेबल नो मॅटर व्हॉट. ओके, हा होता, दिस इज ऑल अबाउट अपडेट. ओके, ना आणि अपडेटचा रिअल टाइम सिनारिओ काय? ऍप्लिकेशन, कुठलंही ऍप्लिकेशन असेल, आता फेसबुक झालं, इन्स्टा झालं, जिथे तुम्ही गोष्ट अपडेट करताय. फॉर एक्झाम्पल आता हे घ्या, बँकिंग घ्या. आता बँकिंग मध्ये आपण किती वेळा हे अपडेट करत असतो, पासवर्ड अपडेट करत असतो, राईट? एव्हरी टाइम यू आर अपडेटिंग पासवर्ड, नवीन रेकॉर्ड नाही तयार होत. बँकेचा जो युजरचा डेटाबेस तयार असेल, युजरचा टेबल तयार असेल, त्या टेबलमध्ये प्रत्येक वेळेस तुमच्या युजर नेमच्या अगेन्स्ट पासवर्ड अपडेट होतो. बरोबर? जर तुम्ही युजर नेम नवीन तयार करायचं असेल तर तर बघा, बँकेचे ऍप्लिकेशन यू विल नॉट अलाउ यू टू क्रिएट अ न्यू युजर. ठीक आहे, मग न्यू युजर अपडेट करायचं असेल तर यू हॅव टू गो टू ऑल द प्रोसेस. का तर तुमच्या युजर नेमशी सगळ्या गोष्टी लिंक्ड असतात. म्हणजे तुमचे अकाउंट, जर सेम बँकेमध्ये तुमच्याकडे मल्टिपल अकाउंट असेल, सेव्हिंग्स असेल, करंट असेल, किंवा तुमचा लोन अकाउंट असेल, तर देर माइट बी अ पॉसिबिलिटी की सेम युजरला ते मल्टिपल अकाउंट तयार असतील. तर युजर नेम का नाही अपडेट करू करू देत? कारण की युजर नेम अपडेट केलं तर तुमचे अकाउंट पण लिंक करावे लागणार ना दुसऱ्या अकाउंटला, आणि इट माइट कॉज अ डिस्क्रिपन्सी की एकच अकाउंट नंबर मल्टिपल युजर्सला कसा असाइंड आहे. बरोबर? सो दॅट इज सो दोज आर सम कन्स्ट्रेंट्स अपडेटच्या वरती लागू शकतात. ओके, पण हे रिअल टाइम सिनारिओज आहेत वेअर अपडेट इज नेसेसरी, किंवा अपडेट डज हॅपन. ओके, क्रूडचा जो शेवटचा हे आहे, ऑपरेशन आहे, विच इज डिलीट. ओके, आता डिलीट कधी करावं लागेल, कुठल्या केसमध्ये डिलीट करावं लागेल? ओके, तर डिलीटच्या रिअल टाइम सिनारिओज आधी बघूया. तर डिलीटला आता जसं आपण आता डिस्कस करत होतो की बँकेचा डेटा आहे, राईट? सेम बँकेच्या डेटामध्ये सपोज अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे, समवन वॉन्ट्स टू क्लोज डाऊन द अकाउंट, मुव्हिंग, काय कारण असू शकतात, ही ऑर शी माइट बी मुव्हिंग ओव्हरसीज. ओके, दुसरं काय कारण असू शकतं, की डिझीज झालंय, हे दॅट युजर इज नो लॉंगर यु नो नो लॉंगर लाईफ. सो त्या केसमध्ये यू हॅव टू डिलीट दॅट युजर ऑल टुगेदर फ्रॉम अ सिस्टम. बरोबर? आता डिलीट डिलीटचा पण, जर तुम्ही प्रोडक्शनाइज जर गोष्टी बघितल्या ना, तर डिलीटचं पण ना, देर इज समथिंग कॉल्ड एज अन सॉफ्ट डिलीट. ओके, म्हणजे रेकॉर्ड आज डिलीट केलाय की लगेच म्हणजे लगेच मी डिलीट म्हटली, आज क्वेरी डिलीट केली आहे प्रोडक्शनच्या डेटावर आणि रेकॉर्ड डिलीट झाला, असं होत नाही. सॉफ्ट डिलीट मध्ये काय करतात, कॉलम, एखादा नवीन कॉलम ऍड करतात, त्याची व्हॅल्यू सेट करतात, येस किंवा नो. नो म्हणजे इज नॉट अकाउंटेबल फॉर डिलीट, येस म्हणजे टू अकाउंट इज कन्सिडर्ड फॉर डिलीट. आणि मग एक 1 ते 2 महिना, म्हणजे इट डिपेंड्स ऑन प्रोडक्शन, म्हणजे इट डिपेंड्स ऑन, काय म्हणतात, सिस्टम टू सिस्टम, की कुठली सिस्टम किती वल्नरेबल आहे, त्याच्याशी रिलेटेड ते लोक डिसाईड करतात की सॉफ्ट डिलीट करायचं, हार्ड डिलीट करायचं. मग सॉफ्ट डिलीट मध्ये काय करतात, कॉलम येस नो केला की 1-2 महिन्याच्या अंतरानंतर त्याला, इन 1 or 2 months मध्ये, मग ती एक स्क्रिप्ट चालवतात, वेअर ते सगळे रेकॉर्ड्स डिलीट करणार ज्याचं हे टाईप येस आहे. ओके, इट डिपेंड्स की ज्याची जसं रिक्वायरमेंट आहे, जशी कंडिशन आहे. आणि मग तो डेटा, आधी ओरिजिनल डेटाचा बॅकअप घेतला जातो, आणि मग तो जो दुसरा डेटा आहे ज्याचे व्हॅल्यूज वाय आहेत, फिल्टर करणार, वेअर कॉलम व्हॅल्यू इज इक्वल टू वाय, फक्त तेच रेकॉर्ड डिलीट होणार. ओके, हा कॉन्सेप्ट डिलीटचा आहे वेन यू आर डीलिंग विथ अ प्रोडक्शनाइज डेटा. ठीक आहे, सो यू हॅव टू कन्सिडर, सी, आपल्याकडे वेपन आहे की हा मी अपडेट करू शकते, डिलीट करू शकते, पण ते युटिलाइज करताना वी हॅव टू थिंक थ्रू ॲज अ सिस्टम.
ठीक आहे. आता बँकेच्या सिस्टमशी रिलेट करत असाल तर बँकेच्या सिस्टम मध्ये डिलीट हे क्रुशियल ऑपरेशन झालं. मग ते क्रुशियल ऑपरेशनचं प्रोडक्शन मध्ये कोणीतरी आलंय तर तुम्हाला प्रोडक्शनचा ऍक्सेस दिलाय, फुल फ्लेज ऍडमिन ऍक्सेस आहे, म्हणजे तुम्ही डिलीट पण करू शकता. पण ते डिलीट करताना ते खरंच म्हणजे म्हणजे यू जस्ट वेंट हेड आणि डिलीट केलं असं करायला पाहिजे का? बरं, ते कराय जर तसं केलं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतातचा पण विचार करावा लागतो. बरं. सो सो देर इज समथिंग कॉल्ड एज अ सॉफ्ट डिलीट विच हॅपन्स. ओके. पण हे पण कसं आहे, सिस्टम टू सिस्टम डिपेंड करतं. पण जर तुमच्याकडे सिस्टमच नसेल तर दिस इज समथिंग यू कॅन पिच इन आपल्या कॉल्समध्ये किंवा मीटिंग्समध्ये, दॅट instead of doing a delete we can take a backup of that data आणि नवीन डेटा डिलीटेड डेटाच्या फॉर्म मध्ये, टेबलच्या फॉर्म मध्ये ठेवायचा आणि मग ती सिस्टम ऑब्झर्व करायची फॉर 10-15 डेज की कोणी इश्यूज रेज करताय का, कोणाचे कन्सर्न्स येतात का, काही प्रोडक्शन मध्ये क्वेरीज येतात का. जर तुमच्या 15 ते 20 दिवसात किंवा 1 महिन्याच्या कालावधीत जर कोणाचे क्वेश्चन्स आले नाहीत, सो यू आर सेफ टू से की जो डिलीटेड रेकॉर्ड्स आहेत ते ऍक्च्युली रिडंडंट रेकॉर्ड्स होते किंवा ते ऍक्च्युली वर नो लॉंगर युजफुल युजफुल रेकॉर्ड्स होते. ओके, सो दॅट इज हाऊ द डिलीट इन प्रोडक्शन वर्क्स. ओके. आता आपण बघूया की व्हॉट एक्झॅक्टली इज डिलीट, म्हणजे डिलीटचा सिंटॅक्स काय. तर जसं मी म्हणाले की तुम्हाला डिलीट काय करायचंय, बरोबर. तर काय करायचं उत्तर कोण देतं आपल्याला इथे? वेअर, की व्हॉट यू वॉन्ट टू डिलीट. बरोबर. म्हणजे वेअर वेअर नेम इज इक्वल टू, सपोज मी म्हणते की प्राज, जे पण रेकॉर्ड आहे ज्याचं नेम युजर नेम प्राजक्त आहे, ते सगळे रेकॉर्ड्स मला डिलीट करायचे. बरोबर. सो व्हॉट यू वॉन्ट टू डिलीट कोण सांगणार? हे वेअर क्लॉज सांगणार. ओके. म्हणून वेअर आपण आधी शिकलोय बिकॉज वेअर प्लेज अन क्रुशियल रोल. अपडेट असू द्या, डिलीट असू द्या, फिल्टरिंग असू द्या. ओके. सो वेअर विल टेल यू काय डिलीट करायचं, काय अपडेट करायचं किंवा डिलीट करायचंय. आणि मग डिलीट फ्रॉम युजर्स टेबल. ओके. पूर्ण रो डिलीट होते, फक्त कॉलम डिलीट होत नाही. म्हणजे अपडेटमध्ये काय व्हायचं, अपडेटमध्ये फक्त एक कॉलम तुम्ही अपडेट करायचा किंवा अपडेटमध्ये तसं बेसिकली सगळ्या कॉलमची व्हॅल्यूज पण सेट केली तर सगळ्या कॉलम्स पण आपण अपडेट करू शकतो त्या एका रो मधले. ओके. पण एक पर्टिक्युलर कॉलमची व्हॅल्यूज अपडेटमध्ये अपडेट होते. बरोबर. म्हणजे रो बेस्ड ऑपरेशन नाही, मी ह्याला कॉलम बेस्ड ऑपरेशन म्हणेल अपडेटला. वेअर एज डिलीट इज अ रो बेस्ड ऑपरेशन. जर तुम्ही म्हणाला की डिलीट फ्रॉम युजर वेअर युजर नेम इज प्राजक्ता, तर ते प्राजक्ताची पूर्ण जी रो आहे, कम्प्लीट रो, एव्हरी ऑल द एंटायर रोज विच आर असोसिएटेड विथ प्राजक्ता, त्या सगळ्या रोज डिलीट होणार. सो ॲज आय मेन्शन्ड अर्लियर पण इथे पण की अपडेट आणि डिलीट हे ऑपरेशन करायच्या आधी जो पण वेअर क्लॉज आहे, राईट, वेअर हा एक इंडिपेंडेंट क्लॉज आहे. असं नाही की डिलीटचा वेअर वेगळा आहे, अपडेटचा वेअर वेगळा आहे, नाही, राईट. हा फिल्टरिंग मध्ये जे पण आपण वेअर क्लॉज बघितला, हा सेम सेम तोच वेअर क्लॉज आहे. तर जेव्हा पण अपडेट आणि डिलीट करणार आहे त्याच्या आधी सिलेक्ट करून बघायचं ही वेअर कंडिशन काय रिटर्न करते. ओके. आणि हे का करायचं की दिस बेसिकली विल गिव्ह यू अन आयडिया की ह्या वेअर क्लॉजने सपोज ह्या 10,000 रेकॉर्ड्स 10,000 रेकॉर्ड्स रिटर्न केले, बरोबर, विथ सिलेक्ट स्टार, देन all those records is gonna be updated with delete or with an update. ओके. म्हणजे आता हे 10 रेकॉर्ड सिलेक्ट झालेत, त्याच्यानंतर तुम्ही डिलीट रन केलाय, हे 10च रेकॉर्ड्स डिलीट होणार आहेत. ओके. डिलीट विल ओनली डिस्प्ले दॅट दीज 10 रेकॉर्ड्स आर डिलीटेड. आणि त्याच्यानंतर जर परत सिलेक्ट विथ दिस वेअर क्लॉज जर रन केला, ओके, इट शुड आयडियली शो 0 रेकॉर्ड सिलेक्टेड. का? तर हे रेकॉर्ड्स इथं डिलीट झालेत म्हणून.
सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, बिफोर रनिंग डिलीट किंवा अपडेट पहिले सिलेक्ट करून बघायचा विथ इन वेअर क्लॉज व्हॉट इट इज सिलेक्टिंग और व्हॉट इट इज डिलीटिंग. ओके, आता इथे माझ्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल डिलीट फ्रॉम व्हेन्यू. व्हेन्यू नावाचा टेबल आहे where event time is equal to event type is equal to concert. तर what it will do, it will delete events of type concerts from when. बरोबर, इव्हेंट्सचे सगळे कॉन्सर्टचे इव्हेंट टाईप डिलीट होणार ह्या टेबल मधून सगळे. ओके, ज्याचा इव्हेंट टाईप इज कॉन्सर्ट. ओके, आता हे हे काय करेल, हा जो डिलीट स्टेटमेंट आहे हा काय करेल, डिलीट फ्रॉम व्हेन्यू वेअर कव्हर इज लेस दॅन 5. कव्हर all the covers less or equal to 5 are deleted. बरोबर. Okay, what this will do, this delete from menu, it will delete all the records. right? सगळा टेबल डिलीट होणार याच्यात. सगळा टेबल म्हणते जेव्हा मी when I'm saying सगळा टेबल, I meant only the values. All the rows from that table will be deleted. ओके, म्हणजे काय, इच टेबलचा जो स्ट्रक्चर आहे, टेबल स्ट्रक्चर विल रिमेन ॲज इज. ओके, आणि जर मी म्हणते की स्ट्रक्चर रिमेन ॲज इज, कसं व्हॅलिडेट करणार तुम्ही की स्ट्रक्चर रिमेन ॲज इज आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम फ्रॉम व्हेन्यू जे आहे, रन करून बघा. हे काय रिटर्न करेल, 0 रेकॉर्ड्स. बरोबर, म्हणजे काय की जेव्हा माझं सिलेक्ट स्टार फ्रॉम व्हेन्यू बिफोर डिलीट, जर माझं हे 100 रेकॉर्ड दाखवत असेल, मग मी काय केलं, डिलीट फ्रॉम व्हेन्यू केलं, बरं सगळे रेकॉर्ड डिलीट होणार, सगळ्या रोज. ओके, आणि जेव्हा परत सिलेक्ट स्टार फ्रॉम व्हेन्यू करणार, काय देणार, हा 0 रेकॉर्ड. म्हणजे काय की ह्याने सगळ्या रोज डिलीट केल्यात, पण स्ट्रक्चर रिमेन्स द सेम. जर स्ट्रक्चर पण डिलीट झालं असतं तर सिलेक्ट स्टार फ्रॉम व्हेन्यूने काय द्यायला पाहिजे होतं, एरर द्यायला पाहिजे होतं. एरर काय बेसिकली रिप्रेझेंट करणार की नो सच टेबल फाउंड. बरं, का नो सच एंटिटी एक्झिस्ट इन सो अँड सो डेटाबेस, नो सच टेबल एक्झिस्ट इन सो अँड सो डेटाबेस, असा एरर येणार जर तुमचा टेबलचं स्ट्रक्चर पण डिलीट होणार. ओके, तर डिलीट फ्रॉम मेन्यू मध्ये स्ट्रक्चर नाही डिलीट होत, रोज डिलीट होतात. इट ओनली डिलीट्स द रोज. मग स्ट्रक्चर डिलीट करायला काय वापरणार, इफ जर तुम्हाला ड्रॉप करायचं असेल, असा तुम्ही टेबल बनवलाय की तो टेबल नो लॉंगर नीडेड आहे प्रोडक्शन मध्ये. ठीक आहे ना, प्रोडक्शन मध्ये असं पण होऊ शकतं की बरेचसे टेबल्स 20-30 वर्षापूर्वी तयार केलेले असतात, जे आता युजफुल नाही आहेत. काही टेबल्सला इंडेक्सेस नसतात, काही टेबल्स मायग्रेट झालेले असतात कुठल्या तरी दुसऱ्या टेबलमध्ये. सो क्लीनअपच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये देर वुड बी केसेस वेअर वी हॅव टू डिलीट दॅट टेबल. ठीक आहे, डिलीट द रेकॉर्ड्स. मग डिलीट द रेकॉर्ड्स तर केलं, पण स्ट्रक्चर कसं ड्रॉप करणार, ड्रॉप टेबल. ओके, हे आपण फर्स्ट सेक्शन मध्ये बघितलं, जेव्हा आपण क्रिएट टेबल केलेलं तेव्हा आपण ड्रॉप डेटाबेस, ड्रॉप टेबल पण बघितलेलं. सो जर आपल्याला स्ट्रक्चर डिलीट करायचं असेल तर ड्रॉप टेबल आहे, जर आपल्याला डेटा डिलीट करायचं असेल तर डिलीट फ्रॉम टेबल आहे. ओके, अंडरस्टूड. ह्याच्यात काय डाऊट आहे, ह्याच्यात डिलीट आणि ड्रॉप मध्ये हा एक महत्वाचा पॉइंट होता. ओके, आता मुव्हिंग ऑन टू दिस डिलीट. आता हा डिलीट काय म्हणतोय,
जसं मी म्हणाले की वेअर जे आपण फिल्टरिंगच्या सेक्शन मध्ये जे वेअर क्लॉजेस बघितलेले, अँड वापरू शकतो, ऑर वापरू शकतो, बिटवीन करू शकतो, लेस दॅन इक्वल टू, म्हणजे मल्टिपल कंडिशन्स आपण कंबाईन करू शकतो. ओके. ते लाईक वाले जे ऑपरेशन्स आहेत अँड मध्ये बघितलेले, फिल्टर मध्ये बघितलेले आपण, ते सगळे ऑपरेशन्स ह्या वेअर मध्ये करू शकतो. ह्या वेअर मध्ये म्हणजे जे वेअर आपण डिलीट आणि अपडेटच्या बरोबर सोबत बघतोय त्या सगळ्या वेअर्स मध्ये सिमिलर ऑपरेशन्स आपण करू शकतो. तर दिस इज वन ऑफ सच एक्झाम्पल. ठीक आहे. की जिथे काय म्हणतंय की नेम, ज्याचं नेम स्टार्ट्स विथ एन आहे आणि इव्हेंट टाईप काय कॅरिओके आहे, डिलीट असेच रेकॉर्ड्स डिलीट करा. डिलीट ऑल सच रेकॉर्ड्स. बरोबर. आता लाईक एन मध्ये काय 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 कुठल्या कुठल्या स्ट्रिंग्स मॅच होणार? नेम लाईक नीलोफर होईल, नील होईल. फक्त जर कोणीतरी एन म्हणून युजरने इन्सर्ट केला असेल तर एन पण मॅच होणार. ओके. नाईट होईल, नायरा होईल. बरोबर. जर तुम्ही नोटीस केलं, हे काय आहे, पर्सेंटेज साईन आहे, राईट? सो एनच्या नंतर किती पण डिजिट, झिरो और स्टार, म्हणजे झिरो और मोर दॅन झिरो, हे किती पण रेकॉर्ड्स एन नंतरचे मॅच होणार आहेत. बरोबर. सो हे असले कुठलेही नाव असणारे अँड ह्यांच्या अगेन्स्ट, म्हणजे ह्याच रो मधले, म्हणजे ज्यांचं नाव नायरा आहे आणि त्यांच्या समोर इव्हेंट टाईप इज कॅरेओके, ते सगळे इव्हेंट्स डिलीट होणार आहेत फ्रॉम दिस व्हेन्यू. ओके. सो दिस विल बी अ मल्टिपल टेबल डिलीट. आणि ह्या एक्सप्रेशनला काय म्हणतात हे आपण बघितलं तर, याला रेग्युलर एक्सप्रेशन म्हणतो. ओके. रेग्युलर एक्सप्रेशन. आणि ह्याच्या बरोबर आपण अजून एक बघितलेलं, हे पर्सेंटेज झाले विच मॅचेस झिरो और मोर दॅन झिरो ला मी स्टार रिप्रेझेंट करते, आणि अंडरस्कोर विच मॅचेस झिरो और वन. ओके. आता डिलीट फ्रॉम व्हेन्यू where cover is between 10 and 20 or name is in singers or quizzers. ओके. म्हणजे नेम ज्याचं सिंगर्स आणि क्विझर्स आहे, और ज्याचा कव्हर इज बिटवीन 10 to 20 आहे, म्हणजे 10, जसं मी म्हणाले की बिटवीन काय करतो, इट इन्क्लूड्स 10 आणि 20ची व्हॅल्यू. मग 10, 11, 12 सो ऑन टिल 20च्या व्हॅल्यूज मध्ये, या रेंज मध्ये जे पण कव्हरची व्हॅल्यू आहेत ते, किंवा ज्याची नावं सिंगर्स आणि क्विझर्स आहेत ती, त्या सगळ्या व्हॅल्यूज डिलीट होणार फ्रॉम व्हेन्यू. ओके. ह्याच्यात काय क्वेश्चन आहे, हे काय सिलेक्ट करतंय, हे काय रिटर्न करतंय बघायला आधी सिलेक्ट चालवायचं. सिलेक्ट विथ दिस वेअर क्लॉज. ऑलवेज ऑलवेज रन सिलेक्ट विथ वेअर क्लॉज टू सी rows get in draw, to see what all rows to see what all rows are getting draw. ठीक आहे. चंद्रकांत काय क्वेश्चन आहे, ऋत्विक काय क्वेश्चन आहे? प्राजक्ता, इथे हा. ना हा. डिलीट आणि ड्रॉप मध्ये नेमका डिफरन्स काय येऊ शकतो? हा. सी, डिलीट मध्ये जसं मी म्हणाले, रोज जे आहेत, रोज सगळा डेटा तुमचा डिलीट होणार, पण तुमचा टेबल नाही डिलीट होणार. म्हणजे काय की शो टेबल्स केलं इन डेटाबेस,
तर तुमचा टेबल जो असेल एबीसी तो दाखवणार. जरी तुम्ही काय केलं, डिलीट, सपोज मी इथे रन केलंय, डिलीट एबीसी केलं, एबीसी नावाचा टेबल आहे माझा. ओके, आता त्याच्यानंतर मी शो टेबल्स केला, तर शो टेबल्स मध्ये मला तो दाखवणार की एबीसी नावाचा टेबल इज स्टील देअर. म्हणजे बरं, ह्याने हे दाखवलं की एबीसी आहे, आणि मी आता ह्या एबीसी वर सिलेक्ट स्टार फ्रॉम एबीसी करते. हा काय देईल मला? 0 रेकॉर्ड्स. बरं, आता हे रिअल टाइम मध्ये कुठे येऊ शकते सिनारिओ? तुम्हाला पूर्ण डेटा ड्रॉप करायचा आणि त्याच्यात नवीन व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या, त्या केसमध्ये पूर्ण डेटा डिलीट करू शकता. पण हा स्ट्रक्चर डिलीट नाही करत. बरं, तुम्हाला जर पूर्ण डेटाच क्लीनअप करायचा असेल, म्हणजे तुम्हाला टेबलही नकोय, तुम्हाला स्ट्रक्चरही नकोय, देन यू हॅव टू यूज ड्रॉप टेबल. हा काय करतो? डेटा पण क्लीनअप करतो अँड स्ट्रक्चर पण क्लीनअप करतो. ओके, जसं मी म्हणते की स्ट्रक्चर क्लीनअप करतो म्हणजे काय, की जेव्हा मी इथे शो टेबल्स करेन, तर जर सपोज एकच टेबल असेल त्या पूर्ण डेटाबेस मध्ये, तर नथिंग टू शो रिप्रेझेंट होणार, 0 टेबल्स टू शो. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिएट टेबल, आपण जेव्हा क्रिएट टेबल करतो राईट, तर क्रिएट टेबल काय करतो? टेबलचं फक्त स्ट्रक्चर बनवतो. ठीक आहे, जर ड्रॉप टेबल केलं तर तो पूर्ण क्रिएटचे स्टेटमेंटच ड्रॉप होऊन जाणार, म्हणजे तो जो क्रिएटचा जो स्ट्रक्चर क्रिएट केलाय तोच कम्प्लीट व्हॅनिश होऊन जाणार. यू कॅन नो लॉंगर इन्सर्ट एनिथिंग इन टू द डेटा बुक, इन टू द टेबल, बिकॉज दॅट टेबल नो लॉंगर एक्झिस्ट. ओके, पण ह्याच्यामध्ये डिलीटच्या केसमध्ये ते तो विषय नाहीये. डिलीट केलं तुम्ही, डिलीट रोज केलं, पूर्ण डेटा डिलीट होणार, पण नंतर जेव्हा इन्सर्ट करणार, तर इन्सर्ट इथे चालणार का? तर स्ट्रक्चर तर आहे ना, तुम्हाला ज्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा तो टेबल तर तिथे एक्झिस्ट करतो. सो दिस स्ट्रक्चर इज स्टील युजेबल. पण ड्रॉपच्या केसमध्ये त्यात कम्प्लीट डेटा प्लस स्ट्रक्चर इज ड्रॉप्ड, इज गॉन. ओके. ओके, इन शॉर्टली म्हणजे येस, हा, म्हणजे इन म्हणजे शॉर्टली पूर्ण जर आपण क्लीन अप, हा, म्हणजे मला नकोच आहे तो डेटाच, म्हणजे नो लाईफ, म्हणजे पूर्ण त्याच्या थ्रू आउट द लाईफ, आता पुढच्या लाईफ मध्ये मला तो डेटाच नकोय, तर मी ड्रॉप करणार. पण मी असं म्हणते की नाही, मला स्ट्रक्चर रिटेन करायचं, फक्त डेटा ड्रॉप होऊ द्या, त्या केसमध्ये मी डिलीट करणार. हा ओके चंद्रकांत. ओके हा, गॉट. नाही हा. म्हणजे माझं अजम्पशन असं होतं की इन शॉर्टली जर आपल्याला ओल्ड टेबलच डिलीट करायचं असेल तर आपण तेव्हा ड्रॉप यूज करू. हम्म, बरोबर. आणि इवन टेबल मधलं ओनली डेटा आपल्याला डिलीट करायचं असेल तर मग आपण डिलीट क्वेरी यूज डिलीट, करतो, राईट? एक्झॅक्टली, दॅट्स राईट अंडरस्टँड. या या गॉट इट, हम्म, थँक्यू. हम्म, या, या. ओके, ठीक आहे. तर क्रूडची एक क्विक रिव्हिजन करूया. क्रूड मध्ये सी स्टँड फॉर काय? क्रिएट. आणि क्रिएट कसं करतो आपण? कुठल्या कमांड यूज करून? क्रिएट आणि इन्सर्ट कमांड यूज करून. ओके, आर स्टँड फॉर काय? रीड. आणि रीड कसं करतो आपण एसक्यूएल मध्ये? युझिंग सिलेक्ट. ओके, सिलेक्ट विथ आयदर कॉलम 1, कॉलम 2 और सिलेक्ट स्टार, कम्प्लीट रेकॉर्ड्स, म्हणजे कम्प्लीट कॉलमचा डेटा सिलेक्ट करायचा असेल तर. यू स्टँड फॉर व्हॉट? अपडेट, टू अपडेट द रोज. ह्याला काय आहे? अपडेट आणि सेट विथ वेअर. जर जर वेअर क्लॉज पण फिल्टर पण करायचं असेल तर ह्या 3 कीवर्ड वापरून अपडेट करतो आपण. ओके, अँड विथ डिलीट, डी स्टँड फॉर डिलीट, आणि डी कसं करतो आपण? डिलीट इज विथ डिलीट आणि वेअरच्या कॉम्बिनेशनने. आणि जसं मी म्हणाले, वेअर आणि अपडेट आणि डिलीट करताना आधी जो वेअर कंडिशन आहे त्यांनी आधी सिलेक्ट करून बघायचं त्या वेअरला, आणि मगच रन करायच्या कमांड्स. ओके, ओके.
काही क्वेश्चन्स आहे? आय थिंक एक शॉर्ट हा हा, या चंद्रकांत. येस, मी मागे कपल ऑफ इंटरव्ह्यूज अटेंड केले होते. तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच वेळा